राज्यामध्ये पंढरपूर आषाढी वारी 2 आठवड्यामध्ये निघणार आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला प्रस्थान करणार आहे। दरम्यान यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीसाठी एक मोठी घोषणा केली आहे। वारीतील प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला। दरम्यान शासनाने प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देणगी देण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हभप प्रशांत महाराजांनी केली। प्रशांत महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत। वारीची परंपरा ही हजारो वर्षांपासून चालत आली आहे। संसार सोडून निरपेक्ष भावनेने वारकरी पंढरीची वारी करतात। रक्ताच्या कमाईतून वारकरी भिशी देतात, त्यामुळे वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये। शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी हभप प्रशांत महाराज यांनी केली। जवळजवळ बऱ्याचशा दिंडी आहेत। मला वाटतंय 1500च्या आसपास काहीतरी सर्व दिंडी आहेत। तर प्रत्येक दिंडीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 20,000 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे। दिंडी प्रमुखाला 500 किंवा 1000-2000 रुपये देऊन ती त्यांचे 2 वेळचे जेवण किंवा नाश्ता, काही चहा पाणी असेल याचं ते नियोजन करत असतात। पण इतरांकडून ते कोणती अपेक्षा न करता संसारापासून अलिप्त होऊन 20-21 दिवस ते निरंतर वारी करत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की ते खऱ्या वारकऱ्याला या मदतीची आवश्यकता वाटत नाही का तो स्वीकारणार नाही असं मला मनोमन वाटते।